नमस्कार मंडळी. तब्बल 5 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. आता ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 5 लाख महिला या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आला आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ देखील आता बंद होणार आहे. मात्र आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं त्यांच्याकडून यापूर्वी वितरित करण्यात आलेले पैसे देखील वसूल केले जाणार का? याबाबत आता मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्याच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, असं ट्विट अदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे या महिला जरी अपात्र ठरल्या असल्या तरी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान याबाबत देखील मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. आता त्या अपात्र ठरवण्यात आलेल्या महिला कोण आहेत तर बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, स्वेच्छेने योजनेतून नावे मागे घेणाऱ्या महिला, अशा एकूण अपात्र महिला जवळपास 5 लाख आहेत. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असं ट्विट अदिती तटकरे यांनी केलं आहे. जर व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि विविध योजनांच्या माहितीसाठी व देशात घडत असलेल्या घडामोडी सर्वात आधी मिळवण्यासाठी आपली बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.